जयाचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणांचा असा आहे। या अभंगामध्ये तत्कालीन पत्रकारांनी जिज्ञासू आणि काही धार्मिक मंडळींनी तुकाराम महाराजांना त्यांच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली की महाराज तुमच्याबद्दल आम्ही असं ऐकलंय की तुम्ही म्हणालात देव पाहावया गेलो तेथे देवाची उभं ठेवलो, तुम्ही देव बनले हे तुमचंच म्हणणं आहे, खरंय का? म्हणाले हो निश्चित खरंय। मग कसं शक्य झालं तुम्हाला? तर त्यांना दिलेलं उत्तर हा आजचा अभंग एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती। भगवान पंढरीश परमात्मा विठ्ठल रखुमाबाई मातेचे पती हा एकमेव आम्ही चित्तामध्ये धरला। विषय सहज सोपा समजू नका, अत्यंत जटिल आणि गहन आहे। एवढं तेवढं हसलंच पाहिजे, निसर्गाला बोंबलाने बी काय काम नाही, एवढं तेवढं हसणं झालंच पाहिजे। रखुमाईचा पती आम्ही चित्तामध्ये धरला आणि त्यानुसार त्याने झाले अवघे काम। निवाराला भव भ्रम, भव म्हणजे दुःख आणि भ्रम म्हणजे ज्याला भ्रमिष्टपणा म्हटलं जातं, चुकीची माहिती गोळा करणे आणि भ्रामक सारखं वागणे याला भ्रम म्हणतात। तो भ्रमही संपला आणि भव म्हणजे दुःख तेही संपलं, आम्ही सुखरूप झालो। हो काही अवघड नाही, तुम्हालाही जमेल, पण याच्यात जास्त नाही, पण अगदी थोडीशी पद्धत आहे। परद्रव्य परनारी झाली विषयाची परी। बायांनी असं समजू नका की आम्हाला तुकाराम महाराज विष म्हणाले, नाही। तुम्ही अग्नी आहे, तुम्ही पृथ्वी आहे, सगळे जेवढे 5 महातत्व आहे त्या सगळ्यांचं एकरूप तुम्ही बाया आहे। तुम्ही ब्रह्मांड नायक आहे, तुम्ही प्रेमाची मूर्ती आहे, आणि जर ठरवलं तर पंचाग्नी मिळून जो एक अग्नी तयार होईल ते तुम्ही आहात। तुमची छेडखानी ज्याने करायचा प्रयत्न केला, तुमच्याकडे ज्याने वाईट दृष्टीने पाहिलं, आजपर्यंत त्याचा जय झालेला नाही। त्या पाहणाऱ्याला सांगितलं ना, अग्नी आहे, मरशील, तुझं जीवन विषा समान होईल। परद्रव्य दुसऱ्याचा पैसा, आणि पैशाला सुद्धा लक्ष्मीच म्हटलेलं आहे। परनारी परस्त्री, परस्त्री मात समान, आईसारखी आहे, दृष्टी आणि वाणी पवित्र ठेव, एवढंच मथ्य आहे। तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, बाकी दुसरं काहीच करायचं नाही। कुणी सांगेल हे करा ते करा, नामकं करा, नामक्या ठिकाणी जा, फलाण्या ठिकाणी जा, असेच उपवास करा आणि अशाच प्रकारे साधना करा, अशाच मांड्या वाळून बसा आणि असेच योग साधना करा, काहीच करू नका। फक्त परद्रव्य परनारी झाली विषयाची एक परी, हे एक पक्क तत्व पाळा, आणि हे जर पाळत असाल तर त्याने झाले अवघे काम। निवारीला सुरुवात करतानाच थोडासा गोळ असतो, नंतर सगळं बरोबर असतं। सुरुवातीचे गोळ जर पाहिले तर पहिल्या मुळालाच काही काही पोरी म्हणतात मी ते तर नांदाले जाणार नाही बुवा। विचारलं त्या पोरीला का बरू आहे का नाही, नाही म्हणे बाबा खांडन खांड येड आहे, आपण बाप मी येडा काढ नाही म्हणे बाबा काहीच नाही, काही उपास तपास चतुर्थी एवढलं दोरा कुठायचं का उंबरले तेच मग सासून माहित नाही। सुरुवात
सासूबाई सांगते म्हणे सकाळी 4ला उठायचं आणि सडा सारवण करायची, हे करायचं ते करायचं. सुरुवातले तसंच वागणं पडत. इथलं कडक दटायचं बी सासून डोक्यावर बट घ्या, मागे डिल्ल सोडत काय करते. सुरुवात असते. सुरुवातीला थोडी ओढाताण झाली ना, इको कमी करा ना, अमुक करा, नाही चांगला चांगला वाघ बैलवी घ्या. बाबा कसा उठता. 50 लोक पारायणाला बसलेत, स्त्रिया पुरुष जय पारायणाला बसलेत, प्रमुख वाचकांसह. सगळ्यांना साष्टांग हे करी दंडवत. भरपूर झाले, 50 बसले. खूप 2 कमी पड राहिला. उद्या बसणार नाही म्हणजे पत्तान कॅटले 51 शुभ आकडा वाचला. 51 झालेत ना. बस भरपूर झाले. या वर्षी मी ऐकलेला सगळ्यात मोठा आकडा आहे पारायणाला. काही काही ठिकाणी विचारावं, ज्ञानेश्वरी पारायण पत्रिका मोठ्या मोठ्या बनवलेल्या असतात, विचारावं किती लोक बसले. 6 जण भेटे. मग या 6लेच काही काम होते ना, याच शेतकरी काम सोड. सगळं गाव उद्योग पण या सवच कस काय मोकायसाठी घ्या. 50 भरपूर झालं. तिथे ज्ञानेश्वरी पाहिल्या, मी वंदन केलं, संख्या लक्षात आली. आमचे खरे दादा, खरेच बर, तुम्ही एकटे खरे आहेत काही नाही म्हणजे बाकी नको टाका. होय, आनंद वाटला. कंडक्टर असून डान्स वंदनेला आमचं कीर्तन ऐकायला आलेले होते. आणि शिवाय ते कवी, आमची चर्चाही झाली दुपारी. त्यांनी मला एक कविताही पाठवली होती, एक मराठी ऐराणी. आनंद वाटला. आमचे सर्व महाराज मंडळी आल्या आल्या जे भेटले होते ते भगवान दादा भांबरे कुठे, हो कुंदन भांबरे, ऐरे मंडळी आल्या आल्या ज्यांच्याकडे आम्ही चहापाण्यासाठी गेलो, ज्यांनी आजची म्हणजे ज्यांच्या नातवंडांचं बारसं, मला वाटतं वाढदिवस आहे ऐरेचा. आणि आता आता देवरून आलेले आमचे मोठा भाऊ, त्यांच्या बहिणीकडेच जेवण होतं. तिथे भेटी झाल्या, फोटो वगैरे काढले गेले. कमी तुमचीच होती, तुम्ही जेवायला यायला पाहिजे होतं. खास तुम्हाला कानोला बनायला होता. काही कोणी नाराज होऊ नका, काही कोणावर रुसू नका. प्रत्येक गोष्टीचा जर विचार करा, ताणी का रुसावे न लगे बहुता, रुसायचंय आपल्या संचितावर रुसा, रागवायचंय आपल्या संचितावर रागवा. मनवोनी मनी
कधी कधी त्रागा होतो जीवनात. सगळ्यांचं एवढं चांगलं आहे ना, आमचंच असं का, आमच्याच वाट्याला असं काय. सामान्य लोक होत आपण, रोज येईल आपल्या मनात. ज्या बाईचा नवरा देव झाला, जगद्गुरु तुकाराम महाराज, देव पाहाव्या गेलो तेथे देवची होणे ठेवलो. जिथे पतीच देव झाले एवढ्या योग्यतेला पोहोचले, त्या आवलीबाईचं म्हणणं होतं, माझ्या चौघी बहिणी नांदती सुखात, पदरी बांधलेले भिकाऱ्याच्या. माझंच नशीब असं. रडायचंय नशिबावर रडा. मग तुम्ही म्हणाल रडायचं कोणाला? अश्रू पुसणारा कोणी जिवंत असेल तर त्याच्या जवळ. इतरांजवळ रडू नका. जगाचा एक नियम आहे, रडून रडून विचारतील आणि हसून हसून चर्चा करतील. भलत्यांकडे नाही रडायचं. तुकाराम महाराज पांडुरंगाकडे रडायचे, नरसिंह मेहता भगवान कृष्णाकडे रडायचे, मीराबाई भगवान कृष्णाकडे रडायच्या, तुलसीदासजी महाराज रामजींकडे रडायचे, तुलसीदासजींच्या पत्नी हनुमानजींकडे रडायच्या. रत्नप्रभाजी, त्यांच्या पत्नीचं नाव होतं रत्नप्रभा. ते रत्नाचं म्हणायची नुसतं. इतकं प्रेम होतं गोस्वामी तुलसीजींचं आपल्या पत्नीवर. 5.5 वर्षाचा संसार होता त्यांचा. पण 5.5 वर्षात लग्न झाल्यानंतर एकदाही माहेरी पाठवलं. कधी रक्षाबंधन, कधी दिवाळी वगैरे यायची, माहेरी कुणाचं लग्न वगैरे असायचं, पण तुलसीजी सांगायची की नाही, मला तुझ्याशिवाय करमत नाही. तू गेली की आई गरमाल खावा लुटस. आणि बाहेरने सुद्धा माणसांचं ऐकून घेत चला. इतकं प्रेम करणारा नवरा नशिबाने मिळतो. नाही तर काही काही बायको माहेर जाऊ आणि वाट देतोच पत्ता केव्हा असायचा. आणि माहेरी जरी गेल्या तुम्ही, मला माहिती आहे स्त्रियांचं मनोगत, तुमचं हृदय मी जाणतो. माहेरी जाऊन सुद्धा तुम्हाला स्वास्थ्य लाभत नाही. माहेरी चालल्या तर जातात बाया, आणि तिथे जाऊन चिंतेमध्ये मैत्रिणी विचारतात की का ग तू बोलता बोलता अशी थांबून कशी काय जाते, कुठे कोणत्या विचारात जाते. नाही होईल असं विचारी जास मन भाग ह्यातून पाहणं म्हणजे काही नियम नाही. ते चित्र कवय पत्र केला ही तर मी मी काही थांबत नाही म्हणे. बहीण दिवाळी मी दिवाळी पहिला रोजच चालतो. ते वायभारी एक तर बटा लाडू गरमा पसारी की म्हणे. मग तुमचं सासू नाही ना, तुला माहित नाही का सासू नाही ना, आम्ही कुदी नाही गेलो. सासू सेन वय नाही ना आम्ही. विठ्ठल काही करा, फ्रेश राहा. नाराज होऊन नशीब बदलत नाही, गाव बदलून नशीब बदलत नाही. गाव बदलून जर नशीबच बदललं असताना तर प्रत्येकाने गाव सोडून दिले असते. जो अभंग आपण सेवेसाठी निवडला, पंचक्रोशीमध्ये चर्चा झालेली होती. आणि एवढा प्रसार झालेला तुकाराम गाथ्याचा, एकाने दुसऱ्याकडे, दुसऱ्याने तिसऱ्याकडे, या बाईने त्या बाईकडे अभंग द्यायचे. 4446 सगळे अभंग देहू आळंदी पंचक्रोशीतल्या लोकांचे पाठ. एका व्यक्तीचा सगळा गाथा पाठ नसेल. कुणाचे 4 अभंग, कुणाचे 10, कुणाचे 5, कुणाचे 50. समजा बुडलेला गाथा निघालाही नसता कदाचित, तर जनगंगेच्या मुखामध्ये सगळा गाथा होता. ज्यावेळेस गाथा बुडवला गेला रामेश्वर शास्त्र्यांचं ऐकून, पंचक्रोशीमध्ये फिरायला लागले सगळे. गंगाराम मवाळ, संताजी महाराज जगनाडे
फिरायचे जिकडे तिकडे. सांगा तुम्हाला कुठला अभंग येतो, तुम्हाला कोणता येतो, तुम्हाला कोणता येतो. एकट्या संताजी महाराजांचा गाथा पाठ होता, गंगाराम बुवा मवाळांचा पाठ होता, तुकाराम महाराजांचा पाठ होता. जनगंगेतून हा अभंग गाथा ज्यावेळेस प्रगट झाला, इंद्रायणी माता प्रसन्न झाल्या. नंतर की या गाथ्याचं एवढं मोल आहे, हे सगळ्यांच्या मुखात आहे. आता हे ज्ञानेश्वरी पारायण आपण करतोय, 800-850 वर्षापूर्वी लिहिलेलं. त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे. पारायण झालं ना 9000 ओव्या. आपण खूप लहान माणसं आहोत, एवढं आपल्याला शक्य नाही. पण एवढं नाही जमलं ना, आजचा अभंग तोच आहे. जास्तच्या भानगडीत पडूच नका. पण नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, नामा म्हणे ज्ञान देवे. एकतरी होवे अनुभवावे, एकतरी होवे अनुभवावे, अनुभवावे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे. एकतरी होवे अनुभवावे, एकतरी होवे अनुभवावे, अनुभवावे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे. एकतरी होवे अनुभवावे, एकतरी होवे देहू पंचक्रोशीमध्ये अशी चर्चा झाली गावोगावी, सदंबऱ्यापासून तळेगाव दाभाडे वगैरे तर थेट लोहगाव पर्यंत, की देहू मध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे, साक्षात्कारी महात्मा आहे. त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. या माणसाने देव पाहिलाय. कुतूहल निर्माण होतं. तुमच्या परिसरातही झालं होतं ना, कुतूहल निर्माण होतं. कुतूहलापोटी जिल्ह्याचे जिल्हे शिष्य झाले माऊली, कृष्णाजी माऊलींकडे. पुढे कुतूहल निर्माण होतं की या माणसामध्ये काहीतरी आहे. एका व्यक्तीने सांगावं आणि हजारो व्यक्तींनी गळ्यात माळा टाकाव्या. काहीतरी शक्ती असल्याशिवाय नाही. आणि त्या शक्तीलाच देव म्हणतात. देव म्हणजे नुसतं शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज नारायण धनुर्धारी किंवा बासरी वाजवणारा किंवा कर्कटेवरी ठेवून याला देव म्हणतात असं नाही. समुद्राचं खारं पाणी गोड होईल का? किती प्रयत्न केला, होईल का ताई? दीदी, समुद्राचं खारं पाणी गोड होईल का? हो नाही काहीतरी सांगा ना. नाही होईल का? तुम्हाला विचारतो. इकडे नाही होत. इकडे आबा कोणी हा म्हणणार? तुम्ही साऊंडवाला दादा काही म्हणायचं होईल का? नाही. आपल्या कुवतीनुसार आपण नाही, पण ज्या शक्तीला देव म्हटलंय, सूर्याच्या सूर्यप्रकाशाने टेम्परेचर निर्माण होऊन या समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग बनून वरती हे ढग स्थिरावतात आणि या ढगांनाच योग्य पद्धतीने हवेचा गारवा लाभला आणि त्या हवेने नुसती दिशा दिली
तिकडे ते ढग एकमेकांवर जाऊन आदळतात आणि सूक्ष्म रीतीने त्यांचा स्फोट होऊन त्याच्यातून पाणी पडतं. बरं, एका ठिकाणी पडत नाही, स्वनियंत्रित, स्वयंचलित, स्वयंप्रकाशित आणि स्वतःच्या पूर्ण अधिकारात असलेली जी शक्ती हा पाऊस पाडून घेते. डोंगरावरून वाहून नद्यांमध्ये, विहिरींमध्ये, जमिनीतून पर्क्युलेशन होऊन आणि पुन्हा तेच गोड झालेलं पाणी समुद्रात जाणे. जमत नाही असं नाही, जमत, पण ही जी शक्ती करून घेते त्या शक्तीला देव विचारतात काय ते लोक, त्यांना खरंच देव भेटला होता का? यांना खरंच देव भेटला? अरे देव म्हणजे काय, देव म्हणजे काय तेच माहिती नाही. बिनु पद चलई सुनई बिनु काना, करही न कर्म करा विधिना. बिनु पद चलई सुनई बिनु काना, करही न कर्म करा विधिना. आनंद सहित सकल रस भोगी, आनंद सहित सकल रस भोगी. बिरबानी भक्ता बन जोगी, बिरबानी भक्ता बन जोगी, बिरबानी भक्ता बन जोगी, बिरबानी भक्ता बन जोगी. पाहिजे का कोणाला देव? उत्सुकता जर असेल, मी देवाच्या गावाला जाणार आहे, कोणाला यायचंय का? पण तारीख धराई द्यायची म्हणजे अशी पावडर पीस आणि फाशी लिहिस ना, असं नाही. ज्यांना शांतता पाहिजे असेल, जाऊ देवा जाऊ देवा ज्यांच्याकडनं शिकलो होतं मी, माझ्या मित्राचे मामा होते बालपणी, बशीर शेख नावाचा तो शकील माझा मित्र बालपणीचा, आणि त्याचे मामा होते बशीर. लोहाऱ्यावर यायचे तुमच्या पाचोऱ्या तालुक्यातून आणि आम्हाला सगळ्यांना बसवायचे ते असे, चल भांजे शिवरंजनी बोल, चल भांजे आसावरी बोल, चल भांजे पिलू बोल. पिलू बोल सांगितलं की त्यांनी लगेच आम्ही इकडे सुरुवात करायची. पिलू मामा म्हणत नाही ते कान्हा चोळी मामा असावरी म्हणत नाही, तोपर्यंत एखाद्या इकडे म्हणायचं कडे कडे होता आम्ही. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. आणि जब हमको यमन सिखाया, हमको बोला कि बोले ए आबा, अरे यमन बोल. मामा हमें गाना ही याद नहीं. अरे गाना ही याद नहीं, हम बताते. ज्यांना ज्यांना उत्सुकता निर्माण झाली, 5-5, 7-7 जणांचं टोळकं निघालं. काही बाया, काही माणसं. रांगाच लागला नाही भंडारे डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, गोराडेश्वर डोंगरावर आली विद्वान मंडळी. संताजी महाराज जगनाळेंनी सांगितलं जगद्गुरूंना, प्रभूजी मंडळी तुमच्याशी भगवत चर्चा करायला आलेली. चर्चा नाहीत नुसत्या साध्या, सामान्य चर्चा सामान्य लोक करतात. आणि एक लक्षात ठेवा, फालतू लोक जास्त चर्चा करतात. चर्चा करायला दुसऱ्याच्या घरी विनाकारण जातात काही काही रिकामचोट बिंडोक.
घरे घर बेल दी येते आणि सांगितलं तुम नाही का म्हणून काय तुम्ही कानूर का बातमी काही तरी रहस्यमय सांगितल्याशिवाय मग लोक आता यांना माहिती नाही ह्या रिकामचोट लोकांना लोक याच ना ती विचारचे चितलं का माहिती राहायला नाही म्हणतो नाही काय बोलतो तुमची माहिती नाही एवढा कळली ना राहायचं नाही ना म्हणजे तू किडा काळा लिहायच्या का निवाळा लिहायचा हे नुसतं माणसांचं समजू नका मी टाकायला बोलायच तुमलं काय वाटलं मी बायांना बोलेला असं नाही नाही तुमले 1500 रुपया महिना चालू मी मनी करणी बाई रोज मन की सामाईन 500 रुपया उपाडी तरी म्हणतील बोलाली महत्व आहे पण तिला 1500 महिने मी 500 ना तरी तिने घर उकलेली आता मना पैसा पुरवून येत का तुमले इथला दिन नाही ना कोणा काय राहील माझ्या लक्षातच येत नव्हतं महाराज की आपलं तर एवढा मटेरियल होत आणि पैसाच आपण गाडी मजेल होता कोणताच कीर्तनकार बिगर मोजांनी म्हणजे जगाचा विश्वास नाही असं नाही आमनावर भरोसा नाही एखादी नोट जास्तही जाईल कोणी आपण परत देतील नोटला नोट चिटकी होऊन जात ना आता भोळी जनता नोटला नोट चिटकी सगळी 2-3 हजार जास्त तुम्ही आज हो घडू शकतो चूक भूल देणे घेणे दोघं बाजूंनी घडू शकतो मी विचार करू गाडी मात्र पैसा बरोबर होता आणि पायठे मोजान टाइम नातीला विचारलं म्हटलं दीदी तू घेतले होते का काही 500 रुपये शाळेत पाहिजे होते का काही म्हणे नाही बाबा मी तुमच्याकडे मागून घेते सुनाला विचारलं म्हटलं तुला काही गरज वाटली का काही ब्रेडवाला पाववाला कोणी म्हणतात का वालावाला तू घेतले का म्हणे नाही मी आईकडून मागून घेते असं मुलाला म्हटलं तू घेतले का म्हणजे मी घेतलेच नाही पहिला मुद्दा मला लागले तर मी तुम्हाला सांगून देतो की मी कांडे भाव देतो नातवाला विचारलं म्हटलं तू घेतले होते का म्हणे नाही मी पण नाही घेतले मग राहिलं कोण मामा आता राहिलं कोण विचारायच्या अगोदरच मी विचारलंही नाही तिला मिनी लिनात बिनात बरा मन नाव न काढ तू नाव कोण मी तू नाव काढत सुद्धा नाही म्हणजे इथला ब्यास तुला बोललो का मी तू पैसे घेतले असं नाही नाही शेवट तुमले काय वाटे बटात नाही म्हणते ना बा माहिती आज नाही ना तू काय कर नवीन बांधायला लावशी इथलं उकलू नको तू घेतले नाही तुझी चूक नाही मला असं वाटलं की याच्यात 500 कमी नेमन मोजीला जा लोकांना भरोसा नाही मन म्हणणं नाही बरं एवढंही असून संसार गोड असतो तुम्ही गोडीमध्ये राहा माणसांनी दुर्लक्ष करा नाते जे असतात ना घरातले ते नाते महत्वाचे हे पैसा घेणं देणं आणि आपला किस्सा माहीत नाही काढवत मग कोणा किस्सा माहीत काढते ते का कंडक्टर का स्वतःजवळ पैसे असतात त्यांचे म्हणजे तुम्हाला काय वाटतं जनताना येतात बॉस नाही त्यांच्याकडे असतात आपल्याकडून नाही घेणार मग कोणाकडे आणि नात्यांचा हाच तर खरा इतिहास आहे स्त्रिया पुरुष सगळे तुकोबरायांकडे गेले आणि भगवत चर्चा करायची सामान्य चर्चा नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं की संतो यांना कल्पना दिली बोलण्याची नाही एका देवाविण काय म्हणाले हो
सांगा काय चर्चा करायची. आलेल्या उमेदवारांपैकी एक प्रतिनिधी उभा राहिला आणि त्याने सांगितलं, महाराजजी सगळ्यांच्या वतीने मी विचारतो, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा त्या काळातलं सांगतो, त्या काळामध्ये 64 लाख रुपयाची संपत्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे होती. त्या काळात आताचं कॅल्क्युलेशन 64 लाख पटीने वाढलं असेल. एवढी संपत्ती तुमची दया करण्याचे पुत्रा सीतेची दासा आणि दासी या उक्तीप्रमाणे संपली तरी तुमच्या चेहऱ्यावर निराशा दिसत नाही. निराशा लगेच प्रगट करू नका चेहऱ्यावर. थोड्या थोड्या घटना घडतात. सुख जसं कायम थांबत नाही ना तसं दुःखही कायम थांबत नाही. पाहुणे दोघं सुख आणि दुःख. उरळूनही जाऊ नका, भोरपळून निघू नका. आपल्याला आतून काहीतरी पेटलं हे जगाला दिसूच देऊ नका, समजूच देऊ नका. लपवा, प्रयत्न करा. एवढी प्रसन्नता. आणि प्रभू आम्ही असं ऐकलंय तुमच्या बाबतीत, तुम्हाला देवाचा साक्षात्कार झालाय. म्हणाले नुसता देवाचा साक्षात्कार नाही झाला, देवाशी बोलता आलेला आहे. म्हणजे तुम्हाला देवाशी प्रत्यक्ष संवाद झाला. तुम्हाला देवाची भाषा येते. मला नाही देवाची भाषा येत, माझी भाषा देवाला येते. बाळाला बोलता नाही येत. 6-7 महिन्याचं बाळ आई बाळाची भाषा बोलते. मम्मम. कोणत्या पुस्तकात लिहिलंय का मम्मम म्हणजे पाणी? इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती कोणत्या तरी लँग्वेज मध्ये मम्मम म्हणजे पाणी. आईने लेकरासाठी बनवलेलं लँग्वेज ती भाषा आहे. मम्मा म्हणता येतं ना तुम्हाला? शिकेल आहे ना का? नात होईल त्या ना मग म्हणा मम्मा. लेकराची भाषा बापालाही शिकावी लागते, आईला शिकावी लागते. चला 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 चला. दीदी जर असली छोटीशी चला वो, अरे चालायला लागलेले दादा चला 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 चला. ही भाषा कोणाची? लेकराची. मुलगा जर असला चला 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 बाबल्या आलं बो चड्डीमध्ये ची केलेले. ची हा शब्द कधी नोना. मराठी, हिंदी, इंग्रजी. आई बापाने लेकराची भाषा शिकली. तुकाराम महाराज म्हणाले माझी भाषा देव शिकला आणि देव माझ्या भाषेत बोलायला लागला आणि मला सांगायला लागले देव. मी देव नुसतं पाहिलं नाही, देव नुसतं बोललं नाही. मी देव पाहायला गेलो आणि मी स्वतः देव झालो. देव पहावया शिकायला देवाची वाहुनी ठेलो. देवाची वाहुनी ठेलो. देवाची वाहुनी ठेलो. आता मला एक सांगा, अंगठी बनवायची किंवा कानातले झुंबर, ऐरणीमध्ये टोंगल म्हणतो ना आपण, त्याला मराठीमध्ये झुंबर म्हणतात. गळ्यातली गळसरी बनवायची आहे, मंगलपोत म्हणा किंवा तुम्हाला जे म्हणता येईल ते. हे सगळे कशाचे बनतील? सोन्याचे बनतील. सोनं असलं तर अलंकार बनतील ना. मग देव व्हायचंय, मग देवच पाहिजे. देव जर व्हायचंय, अंगठी आहे म्हणजे सोनं आहे, बांगडी आहे म्हणजे सोनं आहे. मग देव तर देव आहे आणि तुम्ही देव झाले. मूळ धातूला सोन्याला जर सोन्याचा दाग दिला आणि त्याच्यापासून जे तयार केलं जातं त्याला अलंकार म्हणतात. आणि दुसऱ्या धातूचा दाग देऊन तयार केलं तर त्याला दागिना म्हणतात.
नावच दागिना आहे, डाग लागलेला आहे अन्य धातूचा, तो वजा केला जाईल. ते म्हणाले इथे वजा बाकीच नाही. तुकेता तुलनेचे सोनं म्हणजे देव, पण देव वापरायच्या सुद्धा पद्धती असतात. देवासाठी काही नियम आहे, सोन्याचे काही नियम आहे. स्त्री असोत पुरुष असोत, कमरेवर जर हात ठेवले, कमरेपासून म्हणजे बेंबी पासून वरती जो शरीराचा भाग आहे तिथेच फक्त सोन्याचे अलंकार किंवा दागिने चालतात, कमरेपासून खाली नाहीच. लच्छ सोनाने राहतीस का बेला गोट दंडामध्ये जर वापरायचं असेल एखाद्या स्त्रीला तर सोन्याचं दंडकडे वापरायच्या. खोटं बोलतोय का मी? तुम्ही लिहू नका, चांदी नाही. हातामध्ये पुरुषांनी कमरेच्या खाली हात जातो आपला, चांदीचीच अंगठी सांगितलेली आपण वापरी देतो. सोनाने सोन्याचे अलंकार सांगितले, कानामध्ये पट्टीन तेवढा टोचिल्या नाही जागा होई दुसऱ्या बाईच ना कांटूची दिद्या की तू वापर बाई मनात एवढं मोठं म्हणू ही का करीत द्या का वापरात तर दिदे का गली मा 10-12 बाईचा ले बहीण तू या लटकन ले तू टॅप चाले तू आमुकी डमुकी आणि ती तीन बिचाऱ्या घरी बाया म्हणते तुम्हाला माहित नाही बाबा ती मन पोतली जाईन पावडर पिसन मरी घेत का पोत बी देईन ती बी देईन. देवाचं स्थान आहे. रामरक्षा वाचून पहा तुम्ही. रामाच्या शरीराचं जे वर्णन केलेलं आहे ते कमरेपासून वरतीच आहे, बेंबीपासून. जंगे दशमुखांतका, रावण कमरेपासून खाली. रामरक्षा व्यवस्थित वाचा. आले इथे चर्चेसाठी की महाराज तुम्ही देवच झाले, जसा अलंकार बनवायला सोनं पाहिजे मग देव बनायला दैवी गुण पाहिजेत ना. ते म्हणाले देवाने मला सांगितलेलं होतं ममई वंशो जीव लोके जीव भूत सनातन, हे जीवा तू माझा अंश आहे, म्हणजे देवाचा आपण अंश आहोत. आणि तसं जर बारकाईने पाहायला गेले तर इथे बसलेलं उभा असलेला प्रत्येक माणूस देव आहे, प्रत्येक बाई देव. फक्त तुमच्या लक्षात नाही बर का ताई. बरं देवचे बाया मी तेच सांगणार तुझं, हे माणसंही आहेत ना सगळे देव, फक्त आपल्या लक्षात राहिले नाही. तुम्हाला वाटतं का आपण प्रत्येक जण देव माणसं याकडे देखील देव गुटखा काय का बुवा, देव उदार्या बुडायला, देव लबाड धंदा करेल का, एकमेकडे देखील लिहा. बायांनी पाहून घ्या तुम्ही लक्ष्मी आहेत, ब्रह्मांड नाही काय देखील खरं का नाही वाटत आपल्याला? खरं आहे, 100% सत्य. एखाद्या पुरुषाला हळद लावली, मुंडावळ्या म्हणजे बाशिंग बांधलं, हातामध्ये कंकण बांधलं, गया मग कट्यार दिली, काजई भरतीनं इरियस नगर. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो त्या पोराला आपण? काय म्हणतो आपण? ऐका मात्र होई काय म्हणतो?
ज्याला हायरलाई दिली, ज्याला कटेर दिली, काय म्हणतो? नवरदेव शब्दाची संधी फोड माहिती आहे का काय? नवर, नवर तू देव आहे. वरू नको, या भानगडीमध्ये पडू नको. आणि चांगला चांगला लंबा होईल. तू कथा जाशी बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना. अरे चांगला चांगला वाघ बैल होई या. एखाद्या सांगितलं म्हणे महाराज पर्या लग्नांना पहिले वाघ होता, म्हणतो आज बी वाघ आहे, फक्त वाघवर भवानी पटी गई. म्हणजे तुम्ही वाघ नावाच्या आणि नावाच्या माणसांना बोलत नाही बरं नाही. वाघ लोकांना वाघ म्हटलेलं आवडत, जनावर म्हणायला आवडत नाही. वाघ जनावरची, पण अगदी अहंकार, बावळटपणा, भ्रमिष्टपणा वाघचे अन्न जिजबू म्हणजे जनावरचे. भ्रमामध्ये जगतोय ना, तर शब्दांचे अर्थही कळत नाही लोकांना काय म्हण राहिलं. आणि ज्यावेळेस जगद्गुरूंची चर्चा करायला मुलाचं सांगितलं आपण, न वर तू देव आहे. प्रत्येक जण देव आहे. स्त्रियांना सुद्धा सांगितलं, एखाद्या पोरीला हळद लावली, तिल बिपाशीन बांधीनं, काकण बांधीनं, थेट काकण चुट्या नावा लाडी तटलो. पुढे ना मला माहित नाही काय म्हणलं, कच्चा अभ्यास आपला आबोर ज्ञान आटलं. मला माहितीये काकण चुट्या नावा लाडी, तुम्ही माहितीये का आबा पुढे काय काय म्हणतो आपण त्या मुलीला? न वरी वरू नको, न वरी वरू नको. तू ब्रह्मांड नाही काय, भगवंताची चित्कला आहे, आदिमाया शक्ती. त्रिदेवांना जन्म देणारी तू महान आहे. ऐक, पण नाही ऐकते बहीण गेली. बाबा तुम्ही म्हणे चालतं देखा, बरोबर गर्भातलं उन्ना बरी मी दाई की देत असू, बाजरी की देत असू, पैसा सांगायचो, माहेरलेली जसू तर काही पोत करी लयचो. अरे एक दाण्यावाल्या मरी घ्या, तू पोतवाली तर ते काही आपण देवच आहोत. विसरलो तुम्ही. आपण नवर देव म्हटलेलं आहे आपल्याला, मान असतो देवासारखा. मी देव झालो, जगद्गुरु सांगताय. महाराज तुम्ही देव झाले, देवच बनले, पण हे सहज जमलं का? म्हणे जगात सहज काहीच जमत नाही, सहज काहीच जमत नाही. ज्या लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती ते 50-50 एकरचे मालक आहेत मोठा आज. का? पोटाला चिमटे दिले दोघं नवरा बायको. सांगतात काय काही लोक, बाबा एकच बकरी होती आम्हाला, बकरीनं दूध 2-3 बच्चा पी जायचा, आम्ही कोरी चहा पिवत. त्या बच्चा इकी आम्ही एक गाय लिहिली. बाबा ती गायनं दूध, शेण, खत इकत आम्ही 2 म्हशी लिहिल्या. म्हैसनं भानगड सहसा पडून म्हैस 1 राव का 5 राव, पण घर 3 मागे फिरव. असंच ती कितला बी वाजा आली. तुम्ही असं वाटत म्हैस गुन्नी गुन्नी बटेल काहीच नाही, दूध देत, शेण तेवढं. मार्गदर्शक फक्त चांगला मिळा. तुमच्याच तालुक्यामध्ये अंतरले 2 भाऊ भेटले तुम्हाला, म्हणे बाबा काय करतो? शिके संत बटेल पण नोकरीच लागी राहील. म्हणतो जाऊ दे, ती नोकरी बिकरी शिकाय घ्या ना. तुम्ही दोघं भाऊ, दोन्ही बी दांड कधी की राहिला काय वाटत? दोन्ही 80-85 किलो ना. त्याच्यावर काय लाजताय? जमीन आहे का? म्हणजे गावली खडली पांढरी, पैसे आहेत का थोडेफार शिल्लक? आणि शेत 3-4 लाख रुपये. मग ते एक काम करा, 65 असाने 4-5 डोबडा लिहिल्या, पण दुखत्या घेऊन आले.
आणि जवळ दोन्ही भाऊ लटके होते. वावर मग मक्का टाकी दिना, घासगवत टाकी दिना. एक भाऊ निसता घासगवत कापे, म्हशी निसत्या काय गोठवून दे नित्य. ते एक न बोल काऊ बाबा रविवार नाही ना शनिवार म्हणतात डायरेक्ट नाताळ राहा म्हशीच न पण चांगला चांगला ते पडू नाही. तो म्हणे एक जर स्पेशल गवत कापायला लागेल म्हणतो मग दुसरा पण मी म्हशी वगैरे धुतो, दूध वगैरे काढतो. 5 महिन्यात 10 म्हशी घेऊन टाकल्या. आणि गेलो त्यांच्या गावी कीर्तनाला. बाबा तुम्हाला पाय न पुणे म्हणतो, मन पाय न पुणे काहीच नाही. मला पाय अजून एक गावट या पायच ना पायरी मी पटी संकीर्तन करायला त्या म्हशीस ना पायचा माया तू ना पायवर जर पाय म्हशी परत ते लग्न होत, नोकरी नाही, उद्योग नाही. मग शेड बांधलं त्यांनी असं चांगलं तंप. मला म्हणत बाबाचा काही शेड बांधायचे आता काँक्रीट करायचे, कोबा करायचे म्हणत नाही. याला तर देवा एक म्हणत नाही, याला व्यापारी म्हणत मुरळून टाका. नाही बाबा घाण उद्या मुरुम काय बाबा म्हणे 800 रुपये ट्रॅक्टर आणि 20 ट्रॅक्टर मुरुम टाकीला 16,000. आणि जवळ तुम्ही शेण भरा दशात पावडीवरी मुरुम आपोआप भराय. 20 ट्रॅक्टर मुरुम 20 ट्रॅक्टर शेण नाही. 800 रुपये टाकली मुरुम तुम्हाला 4,500 रुपये टाकली प्रमाणे पोलीसने 65 मजुरी टाक्या. कोणत्याही कामात उतरायचं ना, घाबरायचं नाही. नाचानच जेना लगीन मोवा काढ बाबल्या दुसरा दिने ऍडमिट करून कोणत्याही रंगात रंगा तुम्ही अंग चोरून नाही. देव बनायचंय का मग माणूस बनायचं नाही, नवीन माणूस म्हणून जन्माला यायचं. आणि जरी आलो तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी होता. मी देवच मिळवला, नुसता देवच नाही मिळवला, मी देवच झालो. पण कशाच्या जीवावर म्हणाल एक
कितला वाजणार पेरणार 10:30 एक पारक होई घ्या का एक चित्तामध्ये काहीतरी धरा तुम्ही टाळलं सगळं दही खाऊ कमाई खाऊ नाही झालं हे करायचं का ते करायचं का ते करायचं ते करायचं कोणतं तरी एक चित्तामध्ये धरा आमचे मित्र होते आहेत अजून नारायणप्पा भांडेकर कीर्तन असताना एकदा आम्ही धुळ्याला गप्पा मारत बसलो होतो पांडुरंग महाराज अमळनेरकर होते धुडकोजी महाराज पोहरेकर कोमल नाना हेंद्रून मोगनकर रूपचंद अण्णा होते औरंगपूरचे मी होतो कीर्तन माझं होतं गल्ली नंबर 6 मध्ये आणि सगळे एकापेक्षा एक दिग्गज विनोदी कीर्तनकार कीर्तन ऐकाय सगळे वयाने माझ्यापेक्षा मोठे धुडकू बाबा तर मला पोऱ्या म्हणायचे रूपचंद अण्णा तर जवळ बी भेटणार तर पोऱ्यांना नाचलाय मला कवी बी भेटणार काय म्हणत तू माय मग अण्णा मारणार काही विचार विनोदी सगळे एकापेक्षा एक पटाई आणि जेवढं झालं सगळे गप्पा मारायला बसलो आता एक बी कचायला नाही आमना मग मी तरुण होतो त्यांच्यामध्ये तेव्हा मी असेल काहीतरी 32-33 वर्षाचं तेव्हा आणि हे एकापेक्षा गाजलेले विनोदी कीर्तनकार मग आप्पांना मी सांगितलं म्हटलं आप्पा मला एखादी विनोद सांगा धुडकू बाबांना अगोदर विचारलं कोपऱ्यात भेटलो त्यांनी एक विनोद सांगितला पोट दरी दरी हसू अवसामने कीर्तन मग पांडुरंग बाबांना भेटलो आम्हाला म्हटलं बाबा मला एक विनोद सांगा म्हणतो पांडुरंग म्हण पाहिजे म्हणे मी सांगस पण आज न कीर्तन असं व्हायला पाहिजे भाऊ आम्ही आडापळी पिढी असायला पाहिजे म्हटलं तुमच्या एवढ्या विनोदी लोकांसमोर मी विनोद करणार अरे आम्ही कसा ना तू फक्त विनोद कर मग नारायण आप्पा म्हटलं आप्पा मला एखादी विनोद सांगा म्हणजे हैदर अजून एक तास बाकी म्हणजे कीर्तन आता आप्पा म्हणजे ऐरणीचे राजे होते नारायण आप्पा भांडेकर ते मला सांगायला लागले म्हणजे एका बाईने माहेरी जायचा हट्ट धरला नंदीच्या नवऱ्याकडे आणि त्याने सांगितलं चालेल आज जाय पण परून दिनकर पाहिजे आता त्या बाईने ओरडलं कारण आई जातले फक्त हा म्हणणं नवरा जातले फक्त हा म्हणणं पडत आणि तरी जायचं फोन करणं पडत पण चुलत बहीण बाथरूम मा पैसा ठेव्या पडी गई मी काही 15 दिन येणार नाही अव का केस करते आजच दांगडो निघाला पडत नाही मी 8 रोज जातो अहो ऊस पिढी यार पहिले ऊसाचा आपल्याला आणि तुम्ही बुद्धिमाना तुम्हाला माहिती की याला कसं कबलावणं पडत सांगितलं त्या बाईने चाली पडून दिली बरं तिच्या माहेरी जायचं रेल्वेने जायचं मुलगा मुलगी म्हणजे पिंट्या पिंटी ती बास्केट सूटकेस पर्स आणखी मारलेली जावाले काही गुंडाईले कोका काका स्मा पापडे पुपडे ते एवढं बारदा पावसाळा म्हणून स्टेशन पर्यंत छोटं स्टेशन आणि या बाईनं गाडीमध्ये बसवलं कुठं बारदा ठिकीनं आणि गाडीनं बाहेर होणं आणि त्या खिडकीमा त्या गजस मासा हात घालून इंजिनकडे पाठ गार्डन डबाकडे तोंड आणि त्या बाईला सांगायचं होतं ऐका का ते असं करतो तर ते उतरली की तू स्टेशनवर तू माया कोणी कोणी राहतील कोण पण सुटकेस दिले जो कोण पण बास्केट दिले जो एक जण पण पिंटिंग दिले जो एखादी जण पण पिंट्याला दिले जो आणि तू 150 निघत चाल तो म्हणे तो सांगायचा नाही तर असं करतो टांगा करले नाही तर असं करतो रिक्षा तर भेटीच गई मग तर देखणार नाही तर असं करतो मी तुला पाहिलं सांग तो इथला सांगे
ती बाई त्यांकडे देते. ती तथावाचे चैन खिचणे वाले का 250 रेल्वे मध्ये साखळी जोवडी त्याला 800 रुपया दंड येतो. या तो 6 महिने की कळतो. शेजारी एक बाई बसलेली म्हातारी बाई आजीबाईंसारखी. त्या आजी सांगायची म्हणे का बहीण तो बघ एवढा अवघ्या तरी सांगायला तू कुशाला काय वाचत नाही आजी त्याला गरबी बुकांचा विषय आजी न वर येऊच येत ना मग इथलं बुकान आते पाय नवरदेव शब्द निघतात पकडलं. एकच शब्द बोलायचा की जोडी काढू थर करायला पाहिजे त्याला म्हणतात नवरदेव. या आताच्या पोरांना सांगितलं ते म्हणे बाबा आमले सांगणं अहो तो तुमना काळ होता अशा जोडपा काय तर अशा वाढ आले उठी भटी आधी ते नाही बरं बाबा मी म्हणे टपरी कोणती जत्रा मला तुम्हाला मला माहिती आणि तुम्हाला ऐकी जर की जाऊ कथाव काही नुसतं 2 शब्द कडक बोलो घर जाळांचा गतीला दुपारा बरे तर तिने बॅग भरलेली स्वारी म्हणणं पडलं तवय राहिलं इथला नेता तेवढ्यावर देव माहिती आहे आम्हाला. घरामध्ये इम्प्रेशन असत. कोण म्हणतो पत्नी ऐकत नाही. जानकीजी ऐकत नव्हत्या का? रुक्मिणीजी ऐकत नव्हत्या का? जांबवंती सत्यभामा ऐकत नव्हत्या का? काय लक्ष्मणाच्या पत्नी उर्मिलाजींनी ऐकलं नाही का? आपल्या आया आपल्या आज्या आपल्या माम्या आपल्या मावश्या काही यांनी ऐकलं नाही का? आपल्या पप्पाचं आपल्या आजोबाचं ऐकलं. पण एकाच काय नियम होता यांचा? एक नारी व्रत रघुवर केरा रघुवर केरा. एक नारी व्रत रघुवर केरा रघुवर केरा. परिवार 5-5, 7-7 भावांचे लग्न झालेले. त्यांचे आई वडील त्यांचे काका काकू त्यांच्या अजून 4-5 चुलत भाऊ सख्खे 5-6 चुलत 4-5 सगळे एका परिवारात राहणारे रमेश महाराज एका घरामध्ये. भावांमध्ये काय असं काय 20-20 वर्षाचा अंतर होतं का? 2-2, 3-3 वर्षाचं 1-1, 2-3, 1.5 वर्षाचं अंतर. सक्का भाऊ आहे तर चुलत भाऊ 1.5 वर्षांनी लहान त्याच्यापेक्षा दुसरा 2 वर्षांनी लहान. सगळ्यांच्या बायका तरुण 10-12 सुना सख्या आणि चुलत एकाच घरामध्ये. 2च देराने जटाने 3 सासवा. कशा सांभाळले इतक्या सुना? एक धरीला स्पेशल रूम नव्हते आता सारखे. बेडरूम किचन रूम 3 BHK रूमच नाही. चुला जोड्या अर्ध बितड चुलान बांधशील मोरी पा अर्ध बितड. आमच्या सगळ्या आया बहिणी सगळ्यांना जुना काळ सांगतो. अंधार असताना आंघोळ करायच्या कारण लज्जा रक्षणासाठी भिंती उंच नव्हत्या. अर्ध्याच भिंती होत्या मोरींच्या. दिवस उगवायच्या आत आंघोळी. आता म्हणतात ना 8-8 वाजे लोक जो फिरतील बाथरूमचे मजार 3 कड्या बाहेर 3 कड्या काय करतील लवकर उठी अर्धा पितळ आहेत आपला घरी.
नियम बदला. परिवर्तन संसार का नियम आहे. आणि आताच्या लेकरांमध्ये आपल्याला राहायचंय, त्यांना नाही आपल्यामध्ये राहायचंय. आपल्याला त्यांची गरज आहे. त्यांचे नियम रात्री 2-2 वाजे लोक मोबाईलवर बोटे कसं पडतो त्याच तुमले काय 8:30 लो बाणा गुंडा आवरी तुई तुला पोतार दी झोपी राय. काय होत एवढची चिडी उजाय दे ती येतो दे ती बी झोपी जाय. दिवस चिडी म्हणे ब्राह्मणाकडे तो काळ झाली एखाद्या भावाकडनं चूक घडला, कुणाच्या घरात विनय भंग घेतलं, एखाद्या बाईने आळ दिरावर किंवा मोठ्या जेठावर, सुवर्ण काळ होता. सगळ्यांचं चित्त शुद्ध होत. सगळ्यांच्या चित्तामध्ये देव होता. आणि जगद्गुरु सांगतात आम्ही तेच केलं. आम्ही एक सांगितलं, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे. त्या काळामध्ये म्हातारा बाप असायचा घरात. घरामध्ये स्वतंत्र खोल्या नाहीत. पोरग जर जेवणानंतर संध्याकाळी घरात जायला लागलं तर काय म्हणे मया म्हणे बाबाच्या आज्ञेत बरोबर होते. काळ धन्य होता. असा मीडिया मार्फत, मोबाईल मार्फत, इंस्टाग्राम किंवा युट्यूब मार्फत किंवा अनेक प्रकारच्या टीव्हीच्या माध्यमांनी सेक्सिबल झालेला काळ नव्हता. प्रत्येकाच्या नजरा शुद्ध होत्या. प्रत्येकाचे शब्द गोड होते. साच आणि मवाळ मिथुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मोठ्या भाऊजाईला वहिनीच बनायची. मोठा जेठ असेल तर लहान भावाच्या पत्नीला हे परी, नाही ते तिच्या नावाने बोलायचं. स्वतःच्या मुलीप्रमाणे समजायचं. सख्या भाऊजाईला ती बाई अरे ती बाई नाही भाऊजाईची शब्द को संभाल कर बोलिए, शब्द को हात ना पाव. चित्ताचा सगळा सत्यानाश करून ठेवला. शब्दांचा नाश करून ठेवला. काय बोलायचं. एकाने तरी एवढं सांगितलं म्हणे बाबा तुम्ही माय बापनी सेवाबद्दल इथलं सांगा म्हणे कीर्तन मा. मग तुमले काय सांगू म्हणे बाबा पुरा जिल्हा मामनी दल्ली इथली बिरड बाई सापडणार कथ जायला म्हणत काय करायचे दल्ली बल ते तरास असो आमना करण्या बाईस बल ते तरास दल्ली विचारा म्हणत काय त्रास दे बहीण आणि बोलू नका ना तुम्ही. तुम्हाला खरं बोलणं बी जर त्रास ठरत होईल शिल्या ना तोंडी काय फरक पडणार आहे. तुम्हाला असं वाटतं का मी बाहेर बोलतो विचार आमच्या मामांना. एकदाच बोलतो मी घरात. त्याला ऐकू घेऊ त्याला ऐकू घेऊ नाही ऐकू घेऊ जायचे त्याला राग बी नाही रोज बी नाही काहीच. ज्या सांगायची आवाज तोच ऐकू घे धन्यवाद नाही भेटणे मला राग नाही मी चट जासू चट पिली बोलतच नव्हतो. पत्नीला सुद्धा नाही रागावत नाही काही नाही काहीच नाही. मुलाने विचारलं म्हण का पप्पा आईला ऐकू जायचं मी आईने चहा ठेवली तुम्ही काहीच बोलणार नाही. कोण अंग बरच बोल आपलं असं साधं बोल आपलं मन मग कुडी कपा विठ्ठल काय विरडपणा केला दल्ली सांगत म्हणे गडी गडी ऐगर झाड आणि दान दिकरायनी बला पुरा माणसे येत. बोलू नका जमाना बदललाय आता. पहिले ज्यांनी त्याला लाज वाटे गरमा कान दिकरायनी बा ज्यांना आत्मा जाणणे सापडे तो फिरायचे. आता तुमले माहिती का जमाना इथला बदली घ्या. दल्लीसल्या ते बुडूक म्हणायला घ्या. पहिलं जाणणेच ना बुडके होय. काल्याच्या कीर्तनाला गेलेलो मी तिथे एक बाई आली आणि त्या बाईला विचारायची तुमनं बुडूक काही देखील राहील म्हणे आमनं बुडूक मी जाणणे बी पंगत ना जेवायला जायचं जाणणे म्हणजे नवीन
कथाची आता दुनिया थोडी संरक्षात यांच्यामध्येच आपल्याला जगावं लागणार आहे ना, यांच्यातच राहायचंय ना. लग्न करून आलेली पोरगी लग्नाला 15 दिवस झाले, एक रोज बी घर झाडाला होत नाही, अजिबात नाही. मोबाईल देखील काय देखेल काय नाही. तिने आशे तिने त्या रमीवाला तरी कमी पत्ता पीस काय पुढे लोटे कितला होती ते युट्यूब मध्ये. सासूने मुलाला सांगितलं अरे तुम्ही काय अजिबात घर झाडत. तो म्हणे माळी मी बी देखील आपण एक करूच म्हणे हिने कोड मोडू म्हणे. कशी काय मोडायची. दल्ली म्हणे मी घर जाडाल जासू तर तू म्हणा आत्म्यात जाड गेलीस. दल्ली घर जाडाल गे अपोऱ्याला गे आई आता तू कशाला झाडते आण माझ्याकडे मी झाडतो. दल्ली म्हणे नाही रे भाऊ मी झाडतो. तो म्हणे नाही घर जाडतो तर मीच झाडतो. दल्ली म्हणे खराई वस्तू मी तर मीच झाडतो. ती म्हणे मला काय डोकं तू काय राहणार म्हणे समजू बी देतो एक एक जण झाडा ना. याच ना राग दर्शात ऋषी भटशात वालानी घेण्याच्या अंतकरणातून धनदारापूर सोडता बी येणार नाही. थोडी कथा जातो. काही काही बाया सांगतात आतेने पुरी ऐकती नाहीत म्हणे बाबा. मग 1947 नाही काय तो चांगले ऐकेल. जे आहे त्यात राहावं लागणार आहे आम्हाला. अंतकरणातून मनातून बुद्धीतून चित्तातून या सगळ्यांचा अंतकरणातून त्याग करून यांच्यामध्ये रुसून नाही जायचं, संताप नाही करायचा, घर नाही सोडायचं, यांच्यातच राहायचं. आपल्याच मनाला आपल्याला समजून घ्यावं लागतं. आपला तरी बरा आहे दुनियानं जाईल का तुम्ही. आपल्या मनाला आपल्याला समजूत घालावी लागते. आपल्याला समजून घ्यावं लागतं. आपल्या तरी उवा बरे आहे घरी घर जाईल का तुम्ही. असे पाच मुलगी राहिले. मी तुमले सांगितलं आपल्याच मनाला आपण समजून घ्यायचं. आपल्या चित्ताला आपणच समजून घ्यायचं. आपली तरी बरीच आहे. निदान जेवण ना टाइमले जेवण, चहा ना टाइमले चहा, जिरायने बशी आपटी सरका दिला निदान बाहेर जाऊन पाहतो. इतरांच्या घरी जा. जमाना खूप बिघडलेला आहे. एक माणूस आजारी पडला, पती पत्नी दोनच जण वालानी गेल. त्याला माय सैन होय नाही, येईल सासू सैन होय नाही. गेला आजारी पडून दवाखान्यात कोण नाही. तीन महिन्याची गलीमा बाजार बरे आमना भाऊ बन निश्य वाली तू निम्मी नवराल भाऊ बनली जातील का. त्याला मरून तर येतो भाऊ बनली जाते. आता दवाखान्यात जायचं. रिक्षावाल्याला बोलवलं तर भाऊरी उठाय नाही. कसं तरी हात जरी तरी बसवलं. दवाखान्यात नेलं. विचारत ते नाव लिखलं कारण कितला नंबरे बाकी आहेत म्हणे 71. मग या भाऊने तपासणी करू का PM करू. 72 नंबर काय लागेल. नेमकं करावं काय. लागला बा नंबर. 4-5 तास थांबले. बिस्किट काय आहे काय ते काय. ती बहीण तोंड बनणे. या माणूसला कावला सुमार नाही. या माणूसले अमुक नाही दमुक नाही. बडा पेशंट देखे काय नाही. तिने विचारलं बोला का तिनाकडे गेले.
म्हणे तू का बरं बोलत नाही म्हणे मी नुसतं इनकमिंग तावरच करा तब्येत बिघडी जाय मी कसं तरी 2 कार्याला करायचं लागला नंबर नेलं मध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं झोपा डॉक्टर काम केलं झोपाळा ना बिल म्हणे ते टेबलवर झोप स्टेथोस्कोप घेतला ताई असं स्टेथोस्कोप घेतला लावलं डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी विचारलं तेव्हा उठून बसा काय होतं तुम्हाला त्या पावली विचार आणि आई बहिणी सुरू ते काय झालं परवा त्यांना असं गरगर सारखं वाटत होतं आणि त्यांना गणगण व्हायचं आणि त्यांच्या जीवाला गोडच लागत नव्हतं आणि काय झालं काय नाही त्यांना एकदम बुईकी लागून गेली आणि असं गंधपुरीच्या 5 जण लिंबू 5 जण डॉक्टरांनी 3 गोळ्या घेतल्या 1 पुडी बांधली अजून 3 गोळ्या घेतल्या अशा 4 पुड्या तयार केल्या आणि सांगितलं 1 पुडी सकाळी घ्या 1 पुडी दुपारी घ्या 1 संध्याकाळी घ्या रात्री 11:30 वाजता 1 घ्या ती बाई म्हणे ऐकल्या कवल्या सगळ्यांना म्हणे तेल नाही फुल दिलं तुला इथे बंद ना बाहेर येतो आजारी बनला ताजा भाषेवर नाही पडेल त्यांना जे मक्कू पडेल ते बनवून तो आजारी पडेल प्रत्येकाचं सारखंच आहे कुठेही जा बदल करण्यासारखं आहे काही कधी नाही मग काय करावी यावर तोडगा तुकाराम महाराजांच्या पत्नी नुसत्या तुकाराम महाराजांना नाही विठ्ठलाला शिव्या द्यायच्या मला विठ्या काळ्या रंडकी हो तुझी माझ्या नवऱ्याला वेळ केलं या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पांडुरंगाला सांगायचे पांडुरंगा फार गोड बाई आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे शब्द कडक आहेत तिचे बोलायला अशी प्रत्येक माणसाला सांगतो तुमची माझी प्रत्येकाची पत्नी गोड बाई आहे नुसते त्यांच्या शब्दांवर जाऊ नका आपला स्वभाव जेवताना थोडंही आपल्याला इकडे तिकडे चालत नाही खिचडी जागावरच खिचडी पाहिजे लोणचा जागावरच लोणचं पाहिजे पातळ भाजी कुठे पाहिजे घट्ट भाजी कशी पाहिजे तरंगीतला पाहिजे वाढाची पद्धत कशी पाहिजे काही 12-13 चक्कर द्यावं पाहिजे हे सगळ्या आपल्या खुबी आपल्या पत्नीला माहिती असतात या माणूसला काय काय लागत कसं कसं लागत तिला मरू द्या ठिकाणवर पत्नी गोड आहे स्वभाव आणि शब्द पाहू नका नुसते आणि तुम्ही सुद्धा बायांनी नवऱ्याचे नुसता शब्द पाहू नका नवरा कोण आहे माहितीये तुम्हाला तुमच्या हक्काने रुसून बसायची आणि रागवायची जागा आहे नवऱ्याला जेवढा अधिकाराने तुमच्यावर रागवायचा तेवढा नवऱ्याला रागवायचा अधिकार तुमचा आहे एकमेकांना ओळखून घ्या वेळ वाया घालवू नका एकमेकांना चित्तामध्ये धरा तुम्ही लक्ष्मीनारायण तुमची शक्ती आहे अशी की तुम्ही पांडुरंगाला आपल्या घरी आणू शकता पुण्य काय केलं पती आणि पत्नीने ठरवलं त्याने आई वडिलांची पत्नीने सासू सासऱ्यांची सेवा केली पर ब्रह्म उभे काय नाही करू शकत आम्ही फक्त एक धरीला चित्ती तो एक चित्तामध्ये धरा आणि ज्या दिवशी धराल त्या दिवशी काय होईल चित्तामध्ये एक धरा काहीतरी आणि जेही चित्तामध्ये धराल विचार भावना आणि कृती ते एकाशी निगडीत ठेवा विचारही त्याचाच असावा कृती त्याच्याच विषयी असावी आणि भावना सुद्धा त्याच्याबद्दलच असावी गळ्यात माळा 70-72 वर्षाचा काका आहे माझा एक आणि रोज पाहिजे आम्ही तर लुटली मिल्की उचल आणि गळा जाडी माळा आहे गेज आणि गेज
म्हणजे असा जोर मग ओढतो मर्ज येतो एवढी जाडी माळा. पण रोज आम्ही नोटली मिल्की उष्ण मग ते उष्ण म्हणजे काय तू समजत का? तुला जोडातले ठीक आहे तू कोण लुटली आणि तू कसा माझ्या चारा मान पोतारा मान तुला काय भानगड? भ्रमामध्ये होता पण आणि एकवट मनात कीर्तन माझीकडे आणि मी 12 गाव वान वाटत म्हणतो. बर भ्रम जर नष्ट करायचा असेल तर काय करावं लागतं? याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भ्रम जोपर्यंत नष्ट होणार नाही. काही लोक भ्रमामध्ये मुलं चांगले आहेत सुना चांगले आहेत काय अपेक्षा आहेत लोकांच्या तेच कळत नाही. जमान्याप्रमाणे चालायला शिकायला. एसटी मध्ये जर बसलं ना तर उलट्या कोणाला होतात माहितीये का? वांट्या कोणाला होतात? जे एसटीच्या वेगाशी ऍडजस्ट होत नाहीत त्यांना उलट्या होतात. जे त्या वेगाबरोबर आपल्याला ऍडजस्ट करतात. आता एक कंडक्टर साहेब आहे हे लिहितात सुद्धा तिकीट फाडतात सुद्धा यांच्या लक्षात येतं मोजमापही सुरू असतं आणि कोण चाडे बामटीला करणार या बरोबर वैकी येत त्यातलं ध्यानमा येत नाही असं नाही. मन पाय 114 होते मला अंधेल होतं एक कृपा पात्र तसा मन पा 314 होता 2 कार्डा होता. त्या कंडक्टर बरोबर वैकी येत आहे बामटाय त्या गाडी मग चढताना म्हणे चला बैरे बोयरे लंगडे लंगडे खरी नाही आमना सारखा 65% बाहेर आणि मला बडा बारीक ऐकू येस आणि मी 65% बाहेर होतो. परिस्थिती अशी आहे. अपेक्षा काय आहे तुमची? कोणत्या भ्रमामध्ये जगताय? एसटी मध्ये त्या वेगाशी जर स्वतःला ऍडजस्ट केलं उलटी नाही करत. विमानात जर तुम्ही बसले ना तर विमान ताशी 800 किलोमीटर वेगाने उडणार आहे धावणार आहे. एका तासामध्ये 800-8000 एवढी विमानाची क्षमता आहे उडण्याची. स्वतःला ऍडजस्ट करावं लागेल. मग घरामध्ये स्वतःला ऍडजस्ट करा. सून सुशिक्षित आहे मुलगा सुशिक्षित आहे काय अपेक्षा आहेत तुमच्या? होईल ना घडेल ना. भ्रमामधून बाहेर यांना डायरेक्टच बोलायचं. मी 3 रोज आहे डोकं दुकान राहिनो तिने असं म्हणा नाही आई तुमचे चंडू बामलाई देऊ का? मग तू बोल. मनातलं ओळखणारी सून मिळण्यासाठी तिच्याशी आई बनवून वागावं लागतं. तिला कळेल ना आईच्या मनात. 3 महिना कसा उठता उठता फोन हिरायला आणि गरमा राहायचं तुमच्याकडे झेंडू बांबलीच घाबरवून येणे मला झेंडू बांबने बाटले मा बुक्कालाही राहिला आणि तुम्ही झेंडू बांबला होता नाही जाऊ साधा विनोदी माणूस कसा बी नाही तो काटा घाली कुठे उभा केली. भ्रमाच्या बाहेर या. भ्रमिष्ट जमूच नका. सगळं बरोबर नाही ऐकू गेलं ना मुद्दाम घरात कधी कधी असं कर ऐकू जाई संधी ऐकू आपण बोला. आपल्याला तरुणांची गरज आहे. घर जर निभवायचं ना आपण मोठे आहोत. मोठ्यांची समज मोठी असावी मोठ्यांची बुद्धी मोठी असावी मोठ्यांचं चित्त मोठं असावं. सावता बाबांच्या चित्तामध्ये मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. आपल्या घरातल्या घरात आणि बाहेर उघड करी सण काय समजे आपले काय सांगतात दुनियाले ज्यांच्यानं ज्या त्याला माहिती. आपला दिन आहे की एखादा घर शिवरात्री चालली शिवरात्रीला वाटणं आपल्या तटे बाजरीत भाकर भेटेल एखादा गरबा गरबी झाली. तुम्ही म्हणाल माझ्या सुनेबद्दल मी बोलते तिनं पप्पाला घेतल्या 3 महिन्यानं गटोडं पाहिजे. कुणाकडे बोलाल कुणाजवळ सांगाल. भ्रमातून बाहेर या.
आणि असे काही काही बावळट आहेत कथाहीन बोलाई गे बा याच ना बा नाहीतरी बोलतो भ्रमिष्ट आहेत काही काही लोक अहो काही भान राहिलेलं नाही इतके बावळट राहिलेत ना कामध्ये येत ना दजान सासुन्याची 3000 येल बाई सासून प्रिय तुटलेली गॅप तरी त्या पाहुण्या येईल बा गणावर माहिती नाही असं वाटत देवकडे तिल राहू द्यावं पाहिजे होतं कुणाला घाबरतायत असे भ्रमामध्ये कसे काय लागतायत वेळ खरं तर बोला या ठिकाणी प्रिय श्रद्धांजलीसाठी आमचे एक सर उभे राहिले हायस्कूल टीचर होते आमचे रिटायर्ड उभे राहिले बोलायला आणि सर बोलायला लागले ज्या वेळेस मी 1972 मध्ये इथे बदलून आलो तर अण्णा मला भेटले आम्ही ते 2025 कवून 1972 पहिला टाकणार अहो कुर्बन कवय काढली 76 साली काय घडलं 4 वर्ष कुदणार जो सुरू ठेव 20 मिनिट होई घ्या 25 मिनिट होई घ्या अण्णा माझ्याकडनं भाडं घ्या जेव्हा कढी तयार झाली अण्णांकडे बापा ते बजा कवळ एकाने सांगितलं असे आमच्या दादासारखं पप्पाजी दादासारखं पोरगं होतं आणि आठ आहे ते महादेव मंदिर आठ नुकतंच बांधायचे तटे बाजूने तटे जाय आणि घंटा 2 सहा वाजते म्हणजे या मास्टरला सरजी पिरियड सही घ्या म्हणे आता दुसरा मुरी तवय सांगतो एवढ्या या भ्रमातून बाहेर या पथ्य फक्त एकच आहे परद्रव्य परनारी झाली विषयाची भगिनींकडे रुखुमाई या दृष्टीतून पहा पण त्यासाठी एकच नियम आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया दृष्टी आणि वाणी पवित्र ठेवा यापेक्षा कोणताच व्यवहार नाही अभंगाच्या शेवटी